नमस्कार. पहिलं क्रश आठवतंय का? तो एक काळच वेगळा असतो नाही का? तर आज आपण याच नाजूक विषयावर बोलणार आहोत. एका किशोरवयीन मुलीच्या मनातला गोंधळ आणि तिच्या आईने तिला दिलेला सपोर्ट, या सुंदर गोष्टीतून आपण आकर्षणाची पहिली चाहूल समजून घेऊया. हा प्रश्न किती साधा आणि तितकाच गहन आहे. खरं तर आपल्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी आलेला असतोच, आणि याच प्रश्नाभोवती आजची आपली कथा फिरते, जी आपल्याला थेट घेऊन जाते एका किशोरवयीन मुलीच्या भावनिक जगात. तर ही गोष्ट आहे 15 वर्षांच्या मुग्धाची. 10वीत आहे ती, पण तिचं लक्ष काही अभ्यासात लागत नाहीये. सतत कुठल्या तरी विचारात हरवलेली असते. आणि तिची आई स्वरा, ती मात्र हे सगळं शांतपणे बघत असते. तिच्यातला हा बदल तिच्या लक्षात आलेला आहे. आणि मग एक दिवस स्वराला मुग्धाच्या वहीत काहीतरी दिसतं. शेवटच्या पानावर हृदयाच्या चित्रांमध्ये आर्यन हे नाव. आता अशावेळी काय होईल? स्वरा तिच्यावर ओरडेल, तिला जाब विचारेल? नाही, उलट तिला स्वतःचे तरुणपणीचे दिवस आठवतात, आणि ती ठरवते की ही परिस्थिती खूप समजूतदारपणे हाताळायची. बघा, स्वरा किती शांतपणे आणि सहजपणे हा विषय काढते. ती थेट विचारते, मुग्धा, आर्यन कोण आहे ग? तुझ्या वहीवर त्याचं नाव खूपदा दिसलं. कुठलाही आरोप नाही, भीती नाही, फक्त एक साधा प्रश्न. आणि तिच्या ह्याच पद्धतीमुळे मुग्धाला तिच्याशी बोलावंसं वाटतं. आईने इतकं सहज विचारल्यावरही मुग्धाचा चेहरा एकदम लाजून लाल होतो. तिला भीती वाटते, बाबांना कळलं तर ते माझे क्लासेस बंद करतील का? ही जी भीती आहे ना, ती त्या वयातल्या प्रत्येकाच्या मनात असते. चूक नसतानाही एक अपराधीपणाची भावना. आणि अशावेळी गरज असते ती एका सुरक्षित जागेची, जिथे मन मोकळं करता येईल. तर आईच्या त्या आश्वासक वागण्यामुळे मुग्धाला थोडा धीर येतो, आणि ती ठरवते की आपल्या मनात जो काही गोंधळ चाललाय तो आईला सांगायचा. आता पाहूया तिच्या मनात नेमके कोणते प्रश्न आहेत. ती म्हणते, तो जवळ असला की काय बोलावं तेच सुचत नाही. तो दुसऱ्या मुलींशी बोलला की वाईट वाटतं. मी सतत त्याचाच विचार करते. हे सगळं चुकीचं आहे का? मी वयापेक्षा जास्त विचार करतेय का? हे प्रश्न बघा, किती स्वाभाविक आहेत नाही का? आकर्षणामुळे होणारी ती घालमेल, ती असुरक्षितता, अरे आपण काहीतरी चुकीचं तर करत नाही ना, ही भावना, या सगळ्या गोंधळाला मुग्धा इथे वाट मोकळी करून देते. आणि इथेच स्वराची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. ती मुग्धाच्या मनातील भावनांना एक वैज्ञानिक आणि तितकाच भावनिक आधार देऊन तिला शांत करते. तिला एक क्लॅरिटी, एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करते. स्वरा काय म्हणते बघा, यात काहीही चुकीचं नाही. तुझ्या वयात आकर्षण वाटणं हे पावसाळ्यात पाऊस पडण्याइतकं नैसर्गिक आहे. किती सुंदर आणि महत्त्वाचं वाक्य आहे हे. या एका वाक्याने मुग्धाच्या मनावरचं अपराधीपणाचं ओझं जणू क्षणात हलकं होतं. तिच्या भावनांना चुकीचं न ठरवता त्या नैसर्गिक आहेत हे तिला पटवून दिलं जातं. आणि मग स्वरा पुढे जाऊन या भावनांना एक नाव देते, इन्फॅच्युएशन. हे जे पोटात फुलपाखरं उडतात ना, त्याला विज्ञानात इन्फॅच्युएशन म्हणतात. हे पौगंडावस्थेत होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा एक अगदी नैसर्गिक परिणाम आहे. बघा, जेव्हा एखाद्या गोंधळलेल्या भावनेला असं नाव मिळतं ना, तेव्हा तिला समजून घेणं खूप सोपं जातं. स्वरा नेमकं हेच करते. मग स्वरा तिला आकर्षण आणि प्रेम यातला फरक समजावते. ती म्हणते की आकर्षण हे एका सुगंधी फुलासारखं आहे, ज्याचा आस्वाद घ्यावा, पण प्रेम ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. आकर्षणामुळे स्वतःला सुधारण्याची प्रेरणा मिळू शकते, पण प्रेमासाठी मॅच्युरिटी आणि समज लागते, ज्याला अजून वेळ आहे. आणि हो, आकर्षणात हरवून गेल्यास लक्षही विचलित होऊ शकतं. हा फरक समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे झालं ज्ञान. पण स्वरा इथेच थांबत नाही. ती फक्त थिअरी सांगत नाहीये, तर ती मुग्धाला या नवीन भावनांना कसं हाताळायचं यासाठी काही प्रॅक्टिकल, ठोस सल्लेसुद्धा देते. हे 4 टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. पहिलं, अपराधी भावना काढून टाक. आकर्षण वाटणं म्हणजे तू वाईट व्यक्ती नाहीस. दुसरं, सीमा समजून घे. मैत्री आणि आकर्षण यात एक सूक्ष्म रेषा असते, ती ओळखायला शिक. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, अभ्यासावर लक्ष केंद्रित कर, कारण तुझं करिअरच तुला पुढे जाऊन स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देईल. आणि चौथं म्हणजे संवाद ठेव. जेव्हा खूप दडपण येईल तेव्हा माझ्याशी बोल, म्हणजे तुला काहीही लपवावं लागणार नाही. बघा, किती सुंदर मार्ग दाखवलाय तिने. आणि त्यांचं हे बोलणं झाल्यावर स्वरा अजून एक खूप सुंदर गोष्ट करते. ती आपल्या मुलीसाठी एक पत्र लिहिते. का तर तिने सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी मुग्धाच्या मनात कायमच्या राहाव्यात यासाठी. त्या पत्रातलं एक वाक्य तर अप्रतिम आहे. स्वरा लिहिते, ही फुलपाखरं उडत राहतील, पण तुझे पंख तुला कुठे घेऊन जायचे आहेत हे तूच ठरवायचे आहेस. वा, म्हणजे भावना येतील आणि जातील, पण तुझी स्वप्न, तुझं ध्येय तुझं आहे, आणि त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय शेवटी तुझाच असणार आहे. ती पुढे लिहिते, आकर्षण हे वाफेसारखं असतं, ते लवकर उडून जातं, पण तुझं करिअर आणि तुझं व्यक्तिमत्व हे कायमस्वरूपी असतं.
पुन्हा एकदा तोच मुद्दा, क्षणिक भावनांच्या पलीकडे बघ, स्वतःवर काम कर, स्वतःच्या करिअरवर लक्ष दे, कारण तेच आहे जे कायम टिकणार आहे. आणि पत्राचा शेवट तर त्यांच्या नात्याला एक नवी दिशा देतो. स्वरा म्हणते, मी तुझी पोलीस नाही तर तुझी मैत्रीण आहे. तू खुश राहा, पण स्वतःची स्वप्न विसरू नकोस. या शब्दांनी त्यांच्यात एक विश्वासाचं नातं तयार होतं. आता मुग्धाला कळतं की तिची आई तिच्यावर नजर ठेवायला नाही तर तिला आधार द्यायला आहे. तर ही गोष्ट आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. आयुष्यातल्या अशा नाजूक क्षणी जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीला आपली गरज असते, तेव्हा आपण काय बनायचं? एक न्यायाधीश जो फक्त चूक बरोबर ठरवतो, की एक मित्र जो त्यांना समजून घेतो आणि योग्य मार्ग दाखवतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?